स्टेट माफ करा BWO ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन व्हॉट्सॲप समूह ऐकणाऱ्यांना रघुनाथ बारडकडून विनम्र प्रतिपादन. आपण अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 पाहत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 13 प्रकरणं यापूर्वी संपवलेली आहेत. 85व्या कलमापर्यंत आपण आलो होतो आणि मागच्या वेळेला आपण 84 आणि 85 म्हणजे न्याय देण्याचे अधिकार, न्यायालयात जाण्याचे अधिकार, सरकारी वकील देण्याचे अधिकार, सरकारी वकिलाच्या पात्रता, नियम नियमावली, पैसे देण्याची तरतूद, या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. आज आपण 14वं प्रकरण सुरू करतोय. चॅप्टर 14 नॅशनल फंड फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज, दिव्यांगजनांसाठी राष्ट्रीय निधी. नॅशनल फंड फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज, दिव्यांगजनांसाठी राष्ट्रीय निधी देण्याची तरतूद या कायद्याच्या कलम 86 नुसार करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये उपकलम आहेत. 86 मध्ये पहिलं उपकलम आलेलं आहे की सरकार अशा प्रकारचा एक निधी अधिसूचित करेल आणि स्थापित करेल ज्याला दिव्यांगजनांसाठीचा राष्ट्रीय निधी असं म्हटलं जाईल. आणि हा जो निधी आहे हा कसा करेल, याच्यात पैसे कुठून येऊन पडतील, आभाळातून पडतील का? नाही. मग येतील कुठून? तर ते कुठून पैसे आणायचे याची तरतूद याच्यात केलेली आहे. त्याच्यातल्या अ मध्ये असे सर्व उपलब्ध स्रोत ज्यातून निधी उपलब्ध होऊ शकतो जे दिव्यांग व्यक्तींसाठी वापरला जाऊ शकतो. आणि तो अधिस्थापित केलेला निधी जो आहे ना, तो अधिसूचना क्रमांक SO 573 E डेटेड म्हणजे दिनांक 11 ऑगस्ट 1983 निधीतून ते पैसे काढले जातील आणि इकडे अपंगांसाठी ते पैसे वापरण्यात येतील. त्यासाठी एक विश्वस्त नेमलं जाईल आणि ते विश्वस्त त्या निधीची जपवणूक, जतन, संवर्धन, वाढ करेल आणि त्या निधीच्या वापराच्या शक्ती त्या विश्वस्त मंडळाला असतील. त्या विश्वस्त मंडळाकडून हा निधी वर्ग केला जाईल आणि तो अपंगांच्या कल्याणासाठी इकडे वापरला जाईल. आणि तो अर्थातच अधिसूचना क्रमांक 30/3/2004 सूचनेनुसार आणि 11 नोव्हेंबर 2006 अधिसूचनेप्रमाणे चॅरिटेबल एंडॉनमेंट ॲक्ट जो आहे तयार केलेला सरकारने, त्या कायद्याखाली तो निधी जो तयार होतो तो पैसा तिथून काढून इकडे वर्ग केला जाईल आणि अपंगांसाठी वापरला जाईल. बी मध्ये असं दिलं आहे की असे सर्व देय असलेल्या रकमा बँक किंवा महामंडळ, कॉर्पोरेशन्स, याच्याशिवाय फायनान्शियल इन्स्टिट्यूट, वित्तीय संस्था, तर ह्या सगळ्या या न्यायिक निवाड्याला अधीन राहून, जो न्यायिक निवाडा 16 एप्रिल 2004 झाला होता, माफ करा, तर त्या न्यायिक निवाड्याला अधीन राहून, अर्थात हा सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाप्रमाणे दिवाणी जे अपील आहे 4615 त्याचा नंबर आहे आणि 5218 हा 2000चा एक अपील आहे. त्याच्यात जे निवाडे आलेले त्यानुसार हे पैसे अपंग कल्याणासाठी खर्च होतील आणि त्याप्रमाणे ती व्यवस्था आहे. सी मध्ये दिल्याप्रमाणे ऑल सम्स रिसिव्ड बाय पे ग्रांट, सर्व प्रकारचे अनुदान जे केंद्र सरकार देईल ते, शिवाय सगळ्या प्रकारच्या वित्तीय भेटी किंवा बक्षिसे किंवा देणग्या किंवा जे काही मिळेल त्यातून हा सगळा खर्च भागवला जाईल. तो निधी इकडं अपंगांसाठीचं उत्पन्न समजलं जाईल आणि त्यातून अपंगांचा खर्च केला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडून प्राप्त सगळ्या प्रकारच्या अनुदान आणि ईमध्ये दिल्याप्रमाणे इतर जे काही सोर्स असतील, साधनं असतील, त्या माध्यमातून हा पैसा उभा केला जाईल आणि तो
दिव्यांगजनांसाठीचा राष्ट्रीय निधी म्हणून उपयोगात आणला जाईल, त्याचं व्यवस्थापन केलं जाईल, त्याच्यात वाढ केली जाईल, तो खर्च केला जाईल, असं हे सुंदर कलम आहे 86. 87व्या कलमामध्ये अर्थात याचा हिशेब कसा ठेवायचा, हा हिशोब लिहायचा कसा, त्याची व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये सुद्धा उपकल्म 2 आहेत आणि त्यातल्या पहिल्या उपकल्मामध्ये असं म्हटलं आहे की केंद्र सरकार वेळोवेळी जे सुनिश्चित करेल त्याप्रमाणे, अर्थात कशा पद्धतीने हिशोब ठेवावा, त्याचे लेखे कसे तयार करावेत, नोंदवह्या कशा ठेवाव्यात, त्याच्या सगळ्या नोंदी घेऊन तयारी करून त्याचे वार्षिक लेखा विवरण कसे तयार करावेत त्या संपूर्ण निधीचे, राष्ट्रीय निधीचे दिव्यांगांच्या, आणि उत्पन्न आणि खर्चाच्या समावेशासह हे लेखा विवरणे तयार होतील, हे त्यामध्ये अपेक्षित आहे. आणि ते सरकारने सुनिश्चित केलेलं आहे. त्या पद्धतीनेच त्या विहित नमुन्यामध्ये केंद्र सरकारच्या सल्ल्याप्रमाणे किंवा महालेखा परीक्षकांच्या सल्ल्याप्रमाणे भारत सरकारच्या हे सगळं काम चालेल. आणि 87मध्ये आपण 14वं प्रकरण पाहतोय, त्याच्यातलं उपकलम 2 आहे. अर्थात अशा राष्ट्रीय निधीचे जे लेखे आहेत ते अर्थात तपासून घेतले जातील. लेखापरीक्षक, महालेखापरीक्षक भारत सरकार यांच्याकडून, आणि ते अर्थातच विहित नमुन्यामध्ये त्यांना किंवा त्यांनी नियुक्त केलेले जे कोणी अधिकारी असतील त्याकडून चौकशी करून ते संपूर्ण जमा खर्च, त्याच्यातल्या चुका, ते सगळ्या दुरुस्त करून त्याच्याशी संपूर्ण सुसंगत जोड घालण्याचं काम किंवा संतुलन साधण्याचं काम हे केलं जाईल. आणि त्याप्रमाणे त्यांचे जे लेखा परीक्षण करण्याचे जे शुल्क आहेत लेखा परीक्षकांचे, तर ते देण्याचं काम देखील केलं जाईल, ते भारत सरकार करेल. त्याच्यानंतर 3ऱ्या याच्यामध्ये दिलं आहे की महालेखा परीक्षक जे आहेत भारत सरकारचे, ते अर्थात कोणत्याही व्यक्तीला आपण नियुक्त करू शकतात, त्यांच्या करवी पण ते आपलं संपूर्ण लेखा ऑडिट किंवा राष्ट्रीय दिव्यांगजन निधी याचा जमा खर्च तपासू शकतात, त्याचे विवरणपत्र तयार करू शकतात आणि सरकारला त्याचं संपूर्ण लेखापरीक्षण करून देऊन त्याचा अहवाल तयार करून अर्थात तो लेखी स्वरूपामध्ये दिला जाऊ शकतो. या व्यक्तीची लेखी नियुक्ती केली जाऊ शकते. आपल्याला म्हणजे ज्यांच्याकडे अपंगांचा हा राष्ट्रीय निधी आहे त्यांना हे बंधन घातण्यात आलेलं आहे की त्यांनी सगळ्या प्रकारचे लेखा पुस्तकं, वह्या, पावत्या, बिलं सगळं यांना दाखवणं बंधनकारक आहे. कारण ही लेखापरीक्षकाची माणसं आहेत, म्हणून त्यांनी त्यांना नियुक्त केलेलं आहे लिखित हे काम करण्यासाठी, म्हणून त्यांना अधिकार दिलेले आहेत तसे. म्हणून 4थ्या उपकलमामध्ये असं दिलं आहे की अर्थात हे संपूर्ण दिव्यांगांसाठीचे जे राष्ट्रीय दिव्यांगजन निधी आहेत त्याचे जे लेखे आहेत, जे तयार केलेले आहेत, लिहिलेले आहेत, त्या हिशोब अर्थात भारताचे महालेखा परीक्षक आणि त्यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी कोणीही व्यक्ती हे अर्थातच एकत्र करून त्याचं ऑडिट करतील आणि त्याप्रमाणे त्याच्यातल्या चुका काढून त्याप्रमाणे हे संपूर्ण हे जे लेखा विवरण अहवाल जो आहे तो दोन्हीही सभागृहांसमोर ठेवण्याचं काम, अर्थात ते लेखापरीक्षकांकडून तपासलेलं बॅलन्स शीट जे आहे, विवरणपत्र, ते ठेवण्याचं काम लोकसभा आणि राज्यसभेसमोर केलं जाईल. तर असं हे 14वं प्रकरण आहे. इथंच हे प्रकरण संपलं. यानंतर आपण पुन्हा उद्या भेटणार आहोतच. तेव्हा नमस्कार.